विधानसभा निवडणूक संपली. महायुती आणि मित्रपक्ष बहुमताने सत्तेत आले. बुलढाणा जिल्ह्यातही काहीसं असंच चित्र बघायला मिळालं. महायुतीने येथे 7 पैकी 6 जागी आपला विजयी झेंडा फडकावला. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी कोणाला टक्कर दिली, कोण सहज निवडून आलं, चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता DSP एज्युटेक. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे बुलढाणा. अत्यंत अटीतटीच्या, चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक लढतीमध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी केवळ 841 मतांनी निसटता विजय मिळवला. संजय गायकवाड विरुद्ध महाविकास आघाडीतील इतर सर्व पक्ष एक झाले होते. त्यामुळे संजय गायकवाड यांना कडवी टक्कर मिळेल असं बोललं जात होतं आणि झालंही तसंच. ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके यांनी 90,000 मते घेऊन केवळ 841 मतांनी पराभव पत्करला. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली 7,000 मते निर्णायक ठरली. पुढील मतदारसंघ आहे चिखली. भारतीय जनता पार्टीच्या श्वेताताई महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा 3,201 मतांनी निसटता पराभव केला. आपणच विजयी होऊ असा राहुल बोंद्रे यांना असलेला अति आत्मविश्वास नडल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे. श्वेता महाले यांनी केलेला डोअर टू डोअर प्रचार, त्यामुळे या मतदारसंघामध्ये त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. पुढील मतदारसंघ आहे सिंदखेड राजा. या मतदारसंघात अतिशय धक्कादायक निकाल लागला असून नवख्या मनोज कायंदे यांनी कुठल्याही पाठिंब्याशिवाय दिग्गज नेते माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा मोठा पराभव केला. शिंगणे विरुद्ध खेडेकर या पारंपरिक लढतीमध्ये आउट ऑफ सिलेबस येऊन मनोज कायंदे यांनी बाजी मारली. उमेदवारीवरून झालेली ओढाताण, त्यात महायुतीचे 2 घटक पक्ष एकमेकांसमोर आणि महत्वाचं म्हणजे ज्या अजित पवारांनी उमेदवारी दिली त्यांनीच हात काढून घेतल्याने कायंदे यांनी मिळवलेला विजय खूपच विशेष आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कन्फ्युजन मध्ये असलेले राजेंद्र शिंगणे यांचा पक्ष बदल हा मतदारांना काही रुचला नाही. प्रस्थापित विरुद्ध नवख्या यामध्ये मतदारांनी नवख्या मनोज कायंदे यांना आपला कौल दिला. पुढील मतदारसंघ आहे मेहकर. मंत्रालयीन सचिव राहिलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या सिद्धार्थ खरात यांनी हॅट्रिक केलेल्या शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांचा पराभव केला. मेहकर हा आधीपासूनच शिवसेनेचा गड होता. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्याने यावेळी दोन्ही गट आमने सामने आले, ज्यामध्ये मतदारांनी ठाकरे गटाला कौल दिला. या ठिकाणी संजय रायमुलकर यांचा झालेला पराभव हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासाठी मोठा धक्का आहे. पुढील मतदारसंघ आहे खामगाव. भाजपच्या आकाश पुणकर यांनी काँग्रेसच्या दिलीप कुमार सानंदा यांचा 25,138 मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साजरी केली. 2014 मध्ये सानंदा यांचा पराभव करत आकाश पुणकर यांनी त्यांचा विजयी चौकार लगावण्याचे स्वप्न धुळीला मिळवले होते. आकाश पुणकर यांचे वडील पांडुरंग पुणकर यांनी 2 वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली 26,482 मतं निर्णायक ठरली. जळगाव जामोद या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांचा 18,771 मतांनी पराभव करत सलग 5व्यांदा निवडून येत विजयी पंजा लगावला. वंचितच्या उमेदवारांनी कोटे यांच्या लीड इतकेच म्हणजे 17,648 मते घेतल्याने कोटे यांचा विजय निश्चित झाला. सलग 5 वेळा निवडून येत डॉक्टर संजय कुटे यांनी या मतदारसंघावरचा होल्ड कायम ठेवला. मलकापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या चैनसुख संचेती यांनी काँग्रेसच्या राजेश एकड़े यांचा 26,317 मतांनी पराभव करत 2019च्या पराभवाचा वचपा काढला. 2019चा अपवाद वगळता चैनसुख संचेती यांनी 1995 पासून निवडून येत विजयी षटकार यावेळी साजरा केला. 2019ला राजेश एकड़े यांनी चैनसुख संचेती यांचा पराभव केला होता. एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 पैकी 6 जागांवर महायुती तर मेहकर मध्ये सिद्धार्थ खरात यांनी महाविकास आघाडीची लाज राखली. भारतीय जनता पार्टी 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि ठाकरे गट 1 असे पक्षानुसार आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून आले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.